राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवारी दिल्लीत महाजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार देण्यात आला। याच सोहळ्यावर आता ठाकरे गटाने आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पवारांना खडे बोल सुनावलेत। महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललंय। कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवतंय, कोण कोणाला गुगली टाकतोय आणि कोण स्वतःच हिट विकेट होतोय हे समजून घ्यावं लागेल। खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार आहोत? ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही शत्रू समजतो, त्यांना शरद पवार यांनी सन्मानित करणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही। आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहा यांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांचा आपण सत्कार केला। यामुळे महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच वेदना झाल्या असतील। आम्हाला शरद पवार यांचं दिल्लीतलं राजकारण माहिती नाही, परंतु आम्हालाही पवार साहेब राजकारण कळतं। काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात। तुमचे आणि अजितदादा पवार यांचे गुप्तगू होत असेल, तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे। तरी अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही पावलं टाकतो, असं राऊत म्हणाले। याच गौरव सोहळ्यात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलंय। यावेळी पवारांनी एकनाथ शिंदे यांचा नागरी प्रश्नांची जाण असलेला नेता असा उल्लेख केला। तसंच ठाण्याच्या विकासाचं कौतुक करत शरद पवार म्हणाले की ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे। अलीकडच्या 50 वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण, याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल। मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री, म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं। हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं। याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील। त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासून आनंद झालाय, असं पवार म्हणाले। शरद पवारांच्या याच विधानांवर आक्षेप घेत राऊतांनी हल्लाबोल केला। राऊत म्हणाले की शरद पवार यांच्याकडे ही चुकीची माहिती आहे। ठाण्याच्या राजकारणात योग्य दिशेने त्याला नेण्याचं काम 30 वर्षात शिवसेनेने केलंय। ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झालाय। दादोजी कोंडदेव मैदान, नाट्यगृह, गडकरी रंगायतन या बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना सतीश प्रधान यांनी पूर्ण केल्या। सतीश प्रधान यांनी कंत्राटबाजी केली नाही। प्रधान यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी होती। शिवसेनेचे अनेक महापौर झाले। एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आलेत। शरद पवारांना माहिती पाहिजे तर राजन विचार यांना त्यांच्याकडे पाठवू, असा खोचक टोला राऊतांनी लगावला। राऊतांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता इतर राजकीय नेतेही यावर भाष्य करू लागलेत। त्यामुळे राऊतांनी पवारांवर केलेली टीका ही महाविकास आघाडीत बिघाडीचं कारण तर ठरणार नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली। पण कायमच पवार करणारे राऊत आज पवारांवरच बरसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तर महायुतीतील नेते आता राऊतांची फिरकी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।